भोंदूबाबा प्रकरणात काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानं चर्चा रंगलेल्या आहेत। काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी रुपाली चाकणकर यांना पाठिंबा दिला असल्याचं बघायला मिळालं। राजकारणातून कुणालाच अशा प्रकारे उठवू नका, चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अरविंद शिंदेंनी हे आवाहन केलं। अरविंद शिंदे कोण आहेत? विजय वडेट्टीवारांनी हा सवाल केला। सोमवारी सभागृहात भोंदूबाबा प्रकरणी प्रश्न उपस्थित करणार असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। तशी प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी दिली आहे। बाजूला ठेवून आपण महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकरांवर जे काही निशाणा साधला जातोय हे आम्हाला स्पष्टपणे राजकीय गणित दिसत आहेत। हे जे पोलिस काही डोळे बंद करून होते का? नाशिकमध्ये खरातच्या विरोधात पोलीस कंप्लेंट झाल्याचं आम्हाला कळते, त्यावेळेला पोलीस खात्याने काही केलं नाही, LIBने काही केलं नाही, CIDने काही केलं नाही। म्हणून आमचं म्हणणे ह्याच्यामध्ये राजकारण करता कामा नये। रुपालीताई चाकणकरला त्यांच्या कार्यकाळामध्ये एका कुणालाही राजकारणामधनं अशा पद्धतीने बदनाम करून राजकारणामधनं उठू नये, एवढी आमची भूमिका आहे। अरविंद शिंदे कोण आहे, कुठला आहे तो, त्याचा वैयक्तिक असू शकतो। बर्नेजींना केवढं ट्रोल केलं गेलं आणि ज्या पद्धतीनं हे सगळे त्या महाराजांच्यावर श्रद्धा ठेवून किंवा अंधश्रद्धा ठेवून, श्रद्धा कसली मोमलाची, अंधश्रद्धा ठेवून ज्या पद्धतीनं वागलेत त्यातून महाराष्ट्राची नाचक्की झाली आहे, सरकारची नाचक्की झाली आहे महाराष्ट्राच्या। वैयक्तिक नाही तर काय, मी खरातामुळे राजीनामा दिला म्हणून चाकणकर सांगतील। त्यांची जी काही उधळण होती पाय धुण्याची, छत्री धरण्याची, ते अंधश्रद्धेची, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला। आता पुढचे टार्गेट कोण, तर हे आमच्याकडे सगळी माहिती आहे। सोमवारला हाऊस सुरू होतो त्यावेळेस हे प्रकरण आम्ही मांडू जनतेपुढे, मग आपल्या अधिवेशनामध्ये।